नमस्कार मंडळी. तर आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशीची कथा. चला तर मग सुरू करूयात. भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिर विचारत आहेत की हे देवा, आपण मला कार्तिक कृष्ण पक्षामधील उत्पत्ती एकादशीचा महिमा हा सांगावा. ही वचनोक्ती ऐकून भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की पूर्वी किकट देशामध्ये कर्णिका नावाची एक नगरी होती. तेथे कर्णसेन राजा हा राज्य करायचा. त्याच्या नगरीमध्ये एक सुदामा नावाचा गरीब पण भक्तिवान ब्राह्मण राहत होता. त्याच्या जवळ खाण्यापिण्यापुरतेही साधन नसल्यामुळे ते उपवासामध्ये दिवस काढीत असताना एक दिवस श्री नारद मुनी अचानक त्यांच्या घरी प्रकट झाले. तेव्हा सुदामाने आणि त्यांच्या पत्नीने त्यांचे षोडोपचार पद्धतीने पूजन केले आणि त्यांना आपले दारिद्र्य दूर करण्यासाठी उपाय विचारले. तेव्हा नारद मुनी अंतर्मुख होऊन सांगू लागले की सुदामाने गुरुच्या आश्रमी असताना श्रीकृष्णाचे चणे चोरून सेवन केले होते. त्याचेच भोग म्हणून तुम्हाला आता दारिद्र्य हे प्राप्त झालेले आहे. तेव्हा ते हात जोडून म्हणाले, महाराज, याचे निवारण होईल असा उपाय आपण मला कथन करावा. तेव्हा नारद मुनी सांगू लागले की आपण कार्तिक कृष्ण एकादशीचे म्हणजेच उत्पत्ती एकादशीचे व्रत आचरण हे करावे. तुम्ही हे जर व्रत आचरण केले तर तुमच्या दुःखाची निवृत्ती होऊन सुखाची उत्पत्ती होईल आणि त्याचमुळे या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात. नारदाचे हे मार्गदर्शन ऐकून त्या उभयतांनी एकादश इंद्रिये त्या निर्गुण निराकारणी एकादशी शक्तीशी तद्रूप करून अनुसंधान लावले आणि तेव्हा त्या उत्पत्ती एकादशीचा साक्षात्कार त्यांना होऊन एक मंगल योग घडला. तो म्हणजे श्रीकृष्णाची भेट. श्रीकृष्णाची भेट होताच त्या भगवंताने उत्पत्ती एकादशीच्या व्रत प्रभावाची त्यांना फलश्रुती दिली. ती म्हणजे त्यांनी सुदामाची झोपडी पूर्णपणे राजमहालामध्ये परिवर्तित केली. याची कथा हरिविजय ग्रंथामध्ये सुंदररित्या वर्णन केलेली आहे. कथा हे बाह्यांग आहे, परंतु त्या कथेतील गुह्यांग हे महत्वाचे आहे आणि ते म्हणजे एकादश इंद्रिये जर आपण त्या निर्गुण निराकारणी आदिशक्ती एकादशीच्या स्वरूपाशी एकाग्र केले तर प्रत्येक जीव आपल्या दुःखाची निवृत्ती करून सुखाची उत्पत्ती या कार्तिक कृष्ण उत्पत्ती एकादशीचे व्रत आचरण करून करू शकते. हेच गुह्य आम्हा सर्व भाविकांना सांगायचे होते.